बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणाला गंभीर वळण लागलं आहे। केस गळती झालेल्या रुग्णांची आता नख गळती सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे। केस गळती झालेल्या रुग्णांचीच नख कमजोर होऊन विद्रूप झालेली नख गळून पडत आहेत। आरोग्य व जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा नागरिकांचा आरोप आहे। या नख गळती प्रकरणाने परिसरात भीतीचं वातावरण दिसून येत आहे। गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यातील अनेक गावांत अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले होते। आता केस गळती झालेल्या रुग्णांची नखे अचानक विद्रूप होऊन नखे कमजोर होऊ लागली आहेत आणि अनेकांची नखे गळून पडले असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे। या परिस्थितीमुळे आता या परिसरातील नागरिक दहशतीत आहेत। गेल्या डिसेंबर महिन्यापासून नागरिकांची फक्त तपासणी झाली, ICMRचे पथक आले, अनेक वेळी रक्ताचे नमुने घेतले गेले, मात्र औषध उपचाराच्या नावावर रुग्णांना काहीच दिले नसल्याचा आरोप करत आरोग्य व जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप नागरिक करत आहेत। अद्यापही ICMRचा अहवाल जाहीर करण्यात आलेला नसल्याने सरकार नेमकं काय लपवू पाहत आहे यावर नागरिकांना शंका येत आहे। या परिसरात अतिशय धक्कादायक चित्र असून नक्की हा कुठला आजार आहे याबद्दल नागरिक साशंक आहेत। दरम्यान याबाबत बुलढाणा आरोग्य अधिकारी वर्ग 1 डॉक्टर अनिल बनकर यांनी म्हटलं आहे की एकूण 4 गावांमध्ये नखाची समस्या असलेले रुग्ण आढळून आले आहेत आणि काही रुग्णांमध्ये नखांची गळती होत आहे। 4 गावांमध्ये एकूण सध्या 29 रुग्ण आढळून आले आहेत। त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत। पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे सांगण्यात आले आहे। सेलियनचे वाढत्या प्रमाणामुळे ही समस्या होत असल्याचा अंदाज आहे। जे केस गळतीचे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये सध्या नख गळतीची समस्या जाणवत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले। सेलेनियम शरीरासाठी आवश्यक असलेला एक सूक्ष्म खनिज घटक, पण याचे प्रमाण वाढल्यास केस गळणे, त्वचा विकार आणि नखांवर परिणाम होतो। पण प्रश्न हा आहे, सेलेनियमचं हे वाढलेलं प्रमाण येते तरी कुठून? या आजाराच्या मूळ कारणांचा तपास होणं अत्यावश्यक आहे। नागरिकांना केवळ टेस्ट करून सोडून देणं हा उपाय नाही। जर वेळेवर लक्ष दिलं नाही तर हे आरोग्य संकट संपूर्ण जिल्ह्यात पसरण्याचा धोका आहे। या आजारामागचं खरं कारण काय, यावर सरकार काय भूमिका घेणार? तुम्हाला काय वाटतं? प्रशासनाने योग्य पावले उचलली आहेत का? तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण आणि सजग बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।